आता अजित पवार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। वळतो पुढच्या बातमीकडे। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। 22 एप्रिलला मुख्यमंत्री फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत ते पक्ष प्रवेश करणार आहेत। आज भोरमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतलाय। कार्यकर्त्यांची भावना आहे भाजपात जावं, काँग्रेसमध्ये असताना नेहमीच डावलण्यात आलं अशी खंत थोपटे यांनी व्यक्त केली आहे। गेली 40 वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ असणारे थोपटे कुटुंब आता भाजपमध्ये प्रवेश करते। आमदार संग्राम थोपटे आपल्याबरोबर आहेत। त्याचं फळ हे नाही असं म्हणता येणार, पण ही वेळ खरं तर काँग्रेसमुळेच आली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। माझ्या कार्यकर्त्यांची आज भोरमध्ये संवाद मेळावा होता। 2 दिवसापूर्वीच मी माझ्या पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे। मुळशी तालुक्यामध्ये सुद्धा मी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा सल्लामसलत केली। भोर वेल्हा तालुक्यांना राजगड तालुक्यामधल्या देखील पदाधिकाऱ्यांची चर्चा सल्लामसलत केलेली आहे। एकंदरीत सगळ्यांचंच मत होतं 2 तालुक्यातील, आणि आज तर भोरच्या मेळाव्यात स्पष्टच सगळ्यांचं मत झालं की तुम्ही राजकीयदृष्ट्या आता निर्णय घेतला पाहिजे, आणि त्या पद्धतीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। आणि असं काही बोलणं झालेलं नाही। 22 तारखेला सकाळच्या वेळेला हा मुंबईच्या कार्यालयात प्रदेश कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश असेल, आणि त्या प्रवेशामध्ये आमच्या तालुक्यातले सगळे प्रमुख पदाधिकारी। कॅमेरामॅन किरण काळेसह सागर और साम टीव्ही भोर।